नमस्कार, मिळाली टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत। नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पाहूयात आता काही ठळक घडामोडी। अखेर महायुती आणि आघाडी संपुष्टात, सर्व घटक पक्ष बीजेपी सोबत। मनसेची 153 उमेदवारांची यादी जाहीर। नारायण राणेंच्या प्रयत्नातून मराठा समाजाला 16% आरक्षण। आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखिल भारतीय काँग्रेस आय कडून उमेदवारी अर्ज दाखल। आता वळूया सविस्तर वृत्ताकडे। महायुतीच्या जागा वाटपाबाबत आज अखेर 25 वर्षांनंतर महायुती संपुष्टात आली। त्याचबरोबर आघाडी ही संपुष्टात आली आहे। घटक पक्ष मात्र बीजेपी सोबत जायचं पसंत केलंय। सोसायट्यांवर असलेला विश्वास म्हणून लोक सोसायट्यांमध्ये पैशाचा व्यवहार करत असतात। मात्र या विश्वासाला बुलढाणा जिल्ह्यातील सोसायटी बुलढाणा अर्बनने तडा घातलाय। येथील खातेदारांच्या खात्यातील रक्कम परस्पर दुसऱ्यांच्या खात्यात वळवण्याचा प्रकार झालाय। टाइम टीव्हीने या प्रकाराचा एक्सक्लुझिव्ह पाठपुरावा केलाय। बऱ्याच राज्यांमध्ये पोहोचलेली बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ग्राम डोंगर खंडाळा या शाखेमध्ये हा प्रकार घडलाय। 20 ते 25 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, अंदमान, निकोबार, गोवा, आंध्र प्रदेशमध्ये 339 शाखा आहेत। त्यामध्ये 70,000 सभासद असून यामध्ये एकूण 3,918 कोटी रुपयांची उलाढाल केली जाते। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम डोंगर खंडाळा शाखेमध्ये 38,82,896 रोख रुपये, सोने तारण 2 पाकिटे किंमत 5,82,120 आणि खातेदारांची खात्यांमधील 11,17,900 असे सगळे मिळून 55,22,916 रुपये शाखेतील रोखपाल इरफान खान ने सुधाकर साळवे यांच्या खाते क्रमांक 23,654 मध्ये वळवून घेतलं। 23,654 मध्ये वळवून घोटाळा झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर डोंगर खंडाळा शाखेचे व्यवस्थापक प्रकाश रामदास सावळे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा अर्बन शाखा खंडाळा रोखपाल इरफान खान, उस्मान खान पठाण व सुधाकर भीमराव साळवे यांच्यावर बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसह विविध कलमांन्वये 29 जुलैला गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर चौकशी LCBचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत बागर यांच्या हाती आहे। 30 जुलैला दोन्ही आरोपींना अटक करून 30 जुलै ते 6 ऑगस्ट पोलीस कोठडीत त्यांना ठेवण्यात आले आहे। त्यांच्याकडून 38,59,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपीतून रोखपाल इरफान खान न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे। नंतर 5 सप्टेंबरला पुरवणी तक्रार देऊन बुलढाणा अर्बनने 27,16,700 रुपयाचा देखील घोटाळ्यात रकमेत वाढ केली आहे। यामुळे हा आकडा 82 लाख पर्यंत पोहोचला आहे। आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। मात्र याच कारणाने पोलिसांची चौकशी संशयात सापडत आहे। पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी करून घोटाळ्याची संपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती, परंतु असं झालेलं नाही। चौकशीतून दिसून येतं की चौकशी पूर्णपणे व्यवस्थित झालेली नाही। दिलेल्या तक्रारीत नमूद आकड्यांची चौकशी झाली आहे। आणखी काही वाढीव रकमांचा घोटाळ्यामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घोटाळ्यात खातेदारांच्या खात्यांमधील रक्कम परस्पर दुसऱ्याच्या खात्यामध्ये वळवण्याचा प्रकार झाला असून बुलढाणा पोलिसांनी याविषयी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। डोंगर खंडाला शाखा के अंदर वहाँ के कुछ कर्मचारियों ने कुछ फ्रॉड किया था, उसका हमने FIR दिखाया है। इसके बारे में 2 लोगों को पुलिस ने अरेस्ट किया है और दोनों अभी तक के अंदर। कितने का फ्रॉड हो रहा है? वहाँ पे हुआ है करीबन 60 से 62 लाख के करीब पूरा फ्रॉड। अभी 5 तारीख को पुरवनी तकरार दी, उसमें 27 लाख का टोटल 80 लाख रुपए हो गए। वाशिम येथील युसुफ पुंजानी यांनी हजारोंच्या संख्येत भारी बहुजन महासंघात प्रवेश केलाय। माननीय युसुफ पुंजानी यांनी जिल्हा अध्यक्ष माननीय रामकृष्ण कालपाडा यांच्या अध्यक्षतेखाली हजारोंच्या संख्येने जाहीर प्रवेश केला। तेव्हा जिल्हा प्रदेश सदस्य मोहन महाराज, जिल्हा प्रदेश सदस्य बेबी चव्हाण, पाटील खंडोरे तथा भारिप बहुजन महासंघा तालुका अध्यक्ष भारत भगत व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। माननीय युसुफ पुंजानी यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या प्रवेशामुळे व कारंजा मनोरा विधानसभा क्षेत्रात महत्वाची लढत होण्याची शक्यता आहे। कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि बरियम यांच्यात निर्णायक स्थिती निर्माण झाली आहे। या स्थितीमध्ये बरियमच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा वर्तवली जाते। विधानसभेच्या तोंडावर मराठवाडा आणि विदर्भ सीमेवर 4 चाकी वाहनांची तपासणीला जोर आलाय। हा तपास SSTच्या पथकाद्वारे केला जातोय। सिंधुदुर्गचे राजकीय वातावरण तापले असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनलाय। त्यामुळे या संघाकडे सर्व नेते मंडळींचं लक्ष लागून राहिलंय।
या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपला प्रचार सुरू करून वातावरणाला जोर आणलाय. सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या मतदारसंघाकडे सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांचं लक्ष लागून राहिले. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तर प्रचाराची कंबर कसली आहे. सावंतवाडी वेगुर्ले दोंडामार्ग तालुका पिंजून काढण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तथा माजी उमेदवार परशुराम उपरकर अग्रेसर ठरलेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा विचार करता माजी आमदार परशुराम गेले वर्षभर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे टाइम टीव्हीचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी रामचंद्र यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, या मतदारसंघात मनसेने उमेदवार उभा करण्याचं ठरवलं. त्याचं कारण या मतदारसंघातल्या यापूर्वीच्या आमदारांनी मतदारांची कोणतीच कामं केली नाहीत आणि मनसे या भागात काम करावं, मतदारांमध्ये राहून मतदारांचे प्रश्न सोडवावे या अनुषंगाने या मतदारसंघात निवडणूक लढवू इच्छिते आहे. आणि या ठिकाणी राजसाहेबांचं असलेलं विजन आणि राजसाहेबांची असलेली ब्लूप्रिंट या लोकांसमोर ठेवून, लोकांचा विकास लोकांसमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मानस आहे या मतदारसंघाची विचित्र परिस्थिती आहे. या मतदारसंघातले सर्वच आमदार उभे असलेले उमेदवार हे इकडून तिकडे नाचतात. वस्तुस्थिती बघता सत्ताधारी पक्षाचे असलेले दीपक केसरकर यांनी गेल्या 5 वर्षात सत्तेत राहून कोणती कामं करू शकले नाही आणि मग आपण लोकांसमोर जाऊन कामं केली नाही, सत्तेत राहून कामं केली नाही हे सांगता येत नाही म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपल्याला कुठेतरी लालबत्ती मिळेल या आशेने गेले. दुसरे उमेदवार राजेंद्र तेली यांनी तर काल परवा राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आज राष्ट्रवादीत तिकीट त्यांना नाकारलं. दुसरे सुरेश दळवी दीपक केसरकरांचे खंदे समर्थक म्हणून शिवसेनेत गेले आणि परत शिवसेनेतून ते राष्ट्रवादीत येऊन राष्ट्रवादीची उमेदवारी घेतात. त्यामुळे हे सर्वच उमेदवार माझ्यासमोर असलेले हे स्वार्थासाठी, फायद्यासाठी, जनतेचं हित त्यांना बघायचं नाही. आजेगाव तालुका सोनगाव येथे माजी आमदार भाऊराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. महाराष्ट्राचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखिल भारतीय काँग्रेस आयकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हिंदू महिन्यानुसार नुकताच पितृपक्ष पंढरवाडा संपून नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी शुभमुहूर्त म्हणून आज राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपला अखिल भारतीय काँग्रेस आयकडून उमेदवारी अर्ज शिर्डीचे प्राप्त अधिकारी कुंदन सोनावणे यांच्याकडे दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी वृत्तवाहिनी व पत्रकारांशी बोलताना सांगितले की आजचा मुहूर्त चांगला आहे व महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगले दिवस आहेत. अखिल भारतीय कांग्रेस का उम्मीदवार करके मैंने आज मेरा नामांकन पर्चे दाखिल किए हैं और मैं समझता हूँ कि आज के दिन काफ़ी अच्छा माहौल भी था. महाराष्ट्र में तो अभी कांग्रेस का ही एक वातावरण अभी बन रहा है और इस आज नवरात्रि का त्यौहार भी आज उसका शुरुआत है और इस अवसर पर एक बहुत शुभ दिन था नामांकन पर्चे दाखल करने का. काल काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर करून अकोला जिल्ह्यातील दिग्गज इच्छुक उमेदवारांची झोप उडवली आहे. काँग्रेसच्या वाटेला असलेल्या अकोला जिल्ह्यातील 4 मतदारसंघांपैकी अकोल्यामधून युवक काँग्रेसचे महेश सुधाकर गणगणे तर बाळापूरमधून माजी आमदार सय्यद नाती कोदीन खदीब यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. जालना जिल्ह्यातील मतदारसंघांपैकी काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, शहराध्यक्ष अब्दुल हाफिज उपस्थित होते. आज कल रात्री टीव्हीवर माझं नाव आलं. पहिली यादीमध्ये जेव्हा डिक्लेअर झालं रात्री 1:30 वाजता माहीत पडलं. मग तेव्हा कार्यकर्त्यांना सकाळपासून आणि रात्रीपासून इन्स्ट्रक्शन होतं की आज आपल्याला फॉर्म भरायचं. शहादा तालुक्याचा आमच्या प्रतिनिधीने सर्वे केला असता या तालुक्यातील तिखोरा आणि पिंगोणा या गावातील लोक आजही 10 वर्ष मागे जगतायत. 5 वर्षापूर्वी या गावाची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आज देखील पाहायला मिळते.
या गावामध्ये विकासाचा सूर कोसुदूर ऐकू येत नाही. येथील लोक जीवन जगतात ते फक्त नावालाच. जीवनावश्यक गोष्टींचा देखील पुरवठा येथील लोकप्रतिनिधींनी या गावांना करू शकले नाहीत. येथील शाळांची दुरवस्था, रस्ते, शौचालय, पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अशा अनेक समस्यांना हे लोक तोंड देत आहेत. वाशिममध्ये मिशन स्वच्छ भारत अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानासाठी 30 गावांचा समावेश करण्यात आला आहे. वाघोली येथील पत्रकार सिकंदर तांबोळी यांना झालेल्या मारहाणीबाबत वाघेश्वर पत्रकार संघ आणि मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आणि तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेस प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला शासकीय निमशासकीय क्षेत्रात 16% आरक्षण मिळवून दिले. त्यानिमित्तानं सिंधुदुर्ग मराठी समाज बांधवांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे राजकीय वलयातील कणखर नेतृत्व व सिंधुदुर्गाचे सुपुत्र माननीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण समितीचे अध्यक्षपद दिल्यावर मराठा समाजाला न्याय मिळाला. त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सर्व शासकीय निमशासकीय क्षेत्रात 16% आरक्षण मिळवून दिले. त्यांचा सिंधुदुर्ग मराठी समाज बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला होता. यावेळी पूर्ण राज्यातील मराठी समाजाचे त्यांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले. यानुसार राज्यातील 5 लाख कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. महाराष्ट्र शासनासमोर मी 16% आरक्षण द्यावे अशी मागणी केली. त्यानुसार मराठा समाजाला 16% आरक्षण मंजूर झाले असे ते म्हणाले. त्याप्रमाणे जवळपास 5 लाख कुटुंबाचा सर्वे केला, 18.5 लाख लोकांचा आणि त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा जो दिसला त्याच्या आधारे एकूण लोकसंख्येच्या 50% म्हणजे 32% मराठा समाज आहे, त्याच्या 16% आरक्षण द्यावं असं मी मागणी केली आणि ती मंजुरी झाली आणि आता आरक्षण सुरू झालं आहे. आज मराठा समाजाच्या मुलामुलींना कॉलेजमध्ये शाळेमध्ये ॲडमिशनसाठी आज आरक्षणाचा फायदा होतो. नागपूर बीजेपी जिल्हा अध्यक्ष श्री RT यादव यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस नागपूर जिल्ह्यातील भाजप उत्तर भारतीय मोर्चा नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली. पुणे वाघोली येथे भिवराई सावंत तंत्रनिकेतन मध्ये माननीय गिरीराज सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. अखेर महायुती आणि आघाडी संपुष्टात, सर्व घटक पक्ष बीजेपी सोबत. मनसेची 153 उमेदवारांची यादी जाहीर. नारायण राणेंच्या प्रयत्नातून मराठा समाजाला 16% आरक्षण. आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखिल भारतीय काँग्रेस आयकडून उमेदवारी अर्ज दाखल. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.